नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 31 पाहणार आहे, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 2025 मध्ये किंवा इथून पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते? या ठिकाणी पाहायचं आहे, महाप्राण व्यंजन म्हणजे काय असतं तर मराठी वर्णमालेमध्ये ज्या व्यंजनांचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो त्यांना आपण काय म्हणतो? महाप्राण म्हणतो। जसं की स चा उच्चार करताना ह चा उच्चार होतो म्हणून स हे काय झालं? महाप्राण। ध चा उच्चार करताना देखील ह चा उच्चार होतो म्हणून ध काय झालं? महाप्राण। त्याचबरोबर फ चा उच्चार करताना देखील ह चा उच्चार होतो म्हणून फ देखील काय आहे? महाप्राण आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 वरील सर्वच्या सर्व काय आहेत? महाप्राण। लक्षात ठेवायचं, ज्या वर्णांचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो त्यांना काय म्हणायचं? महाप्राण म्हणायचं। ह हा मूळ महाप्राण आहे, ठीक आहे। त्यासोबतच क च्या गटामध्ये ख आणि घ हे दोन काय आहेत? महाप्राण। तसेच च च्या गटामध्ये छ आणि झ हे दोन महाप्राण आहेत। त्याच प्रकारे प्रत्येक गटामध्ये 2-2 महाप्राण व्यंजन असणार आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी पहा, हिमांशु महाले, मॅडी गायकवाड, ऋषी दर्पे, श्रद्धा चिकाटे, पवन वाईकर, दीक्षा भोळे, सुनीता आव्हाड, संदीप शिंदे आणि वर्षा सोळंके या सर्वांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचं अभिनंदन। त्यासोबतच आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमधील प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ताची तरतूद करण्यात आली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, ज्याप्रमाणे आपल्याला वकिलाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे केंद्राला आणि राज्याला दोन्हींना देखील वकिलाची आवश्यकता असते। म्हणून मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये महान्यायवादी आणि महाधिवक्ता ही दोन पदं निर्माण करण्यात आलेली आहेत, ठीक आहे। तर महान्यायवादी कोण असतो? केंद्राचा वकील। आणि महाधिवक्ता कोण असतो? तर राज्याचा वकील, ठीक आहे। मग या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये महान्यायवादी या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यासोबतच भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये महाधिवक्ता या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? भारतीय घटनेच्या कलम 165 नुसार महाधिवक्ता या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, महाधिवक्ता कोण असतो? राज्याचा वकील किंवा कायदेशीर सल्लागार। कलम 165, ठीक आहे। तर त्यासोबतच जर तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर काय करायचं? ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। त्यावर तुम्हाला महाधिवक्ता पदासाठी पात्रता, शपथ आणि इतर तरतुदी पाहायला मिळतील। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 ही जपानमधील कोब या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 जपान, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, सन 2024 साली इटलीत G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद पार पडली? या ठिकाणी पाहायचं आहे, 2024 मध्ये इटलीतील फसानो या शहरामध्ये G7 ची 50वी परिषद पार पडली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 50वी आहे म्हणून यावर प्रश्न आलेला होता, हे लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 4, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झाली? या ठिकाणी पाहायचं आहे, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे, ज्या ठिकाणी एक व्याघ्र प्रकल्प देखील स्थापित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या उद्यानाची स्थापना आहे ती 22 नोव्हेंबर 1975 ला करण्यात आली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। लक्षात ठेवायचं,
नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, स्थापना 1975. या ठिकाणी एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे. ठीक आहे. त्याचप्रकारे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि त्यासाठी तुम्हाला अगदीच चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे, तर काय करायचं, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याविषयी या प्रकारचे प्रश्न पाहून ठेवायचे. कोणते कोणते राष्ट्रीय उद्यान आहेत, कोणती कोणती धरणं आहेत, कोणती कोणती प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत, हे सर्व आपण त्या ठिकाणी पाहून ठेवायचं आहे. त्यावर भरपूर प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 5. गोंदिया जिल्ह्यातील इटिया डोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे? मित्रांनो, 1965ला गोंदिया जिल्ह्यातील गाढवी या नदीवर इटिया डोह जलसिंचन प्रकल्प उभा करण्यात आला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 गाढवी नदी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नदीचं नाव गाढवी, प्रकल्पाचं नाव इटिया डोह आणि जिल्हा गोंदिया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? मित्रांनो, कुसुमाग्रज या नावानं कवी वि. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे कविता लिहायचे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 वि. शिरवाडकर. आणि मित्रांनो, यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. सन 2011च्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्याकरता लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे 5 जिल्हे आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे 5 जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता आणि साक्षरता या बाबी देखील पाहून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, गोंदिया जिल्ह्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार प्रति चौरस किलोमीटरमध्ये 253 लोक राहत होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1. गोंदिया जिल्ह्याची घनता 253 प्रति चौरस किलोमीटर. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता होती असा प्रश्न येतो. तर काय सांगणार त्यावेळी? महाराष्ट्रातील मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. किती आहे? 20,980 प्रति चौरस किलोमीटर. ठीक आहे. आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वात कमी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. किती आहे? 74 प्रति चौरस किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला? आता मित्रांनो, नक्षलवाद अशी काही संकल्पना नव्हती. ठीक आहे. काय झालं, तर 1967ला पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी या गावामध्ये काही क्रांतिकारकांनी सशस्त्र उठाव करून पोलिसांना मारलं आणि तेव्हापासून मित्रांनो अशा प्रकारच्या घटनांना नक्षलवाद हे नाव देण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? नक्षलवादाचा उगम पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलवाडी या गावातून झाला. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, वर्ष काय होतं? 1967. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. नीट या भारतातील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेच्या नावाचे पूर्ण रूप काय? मित्रांनो, नीट म्हणजे काय? नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. मित्रांनो, मेडिकलमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करायला लागेल, तर नीट परीक्षा देऊन चांगल्या मार्कानं पास व्हायला लागेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले आहे? मित्रांनो, 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये 3 नवे कायदे लागू करण्यात आले. कोणते कोणते? भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो, हे 3 नवीन कायदे आहेत ते जुन्या 3 भारतीय कायद्यांजागी आणण्यात आले होते. कोणत्या कोणत्या? तर भारतीय दंड संहिता म्हणजे IPCच्या जागी कोणता आला? भारतीय न्याय संहिता. त्यासोबतच CRPC म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑफ इंडिया याच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता
हा कायदा आला. त्यासोबतच भारतीय पुरावा कायदा या कायद्यात जागी भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा आला. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय झालं तर भारतीय दंड संहिता या कायद्यात जागा कोणी घेतली? भारतीय न्याय संहितेनं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बिरसा मुंडा कोणत्या राज्यातील होते तर हे झारखंड या राज्यातील होते. तर मित्रांनो यांच्या स्मरणार्थ ओडिशामधील रूरकेला या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 रूरकेला. राज्य कोणतं? ओडिशा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतीय न्यायसंहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? मित्रांनो भारतातील 3 जुन्या कायद्यांच्या जागी 3 नवीन कायदे आहेत ते 1 जुलै 2024 पासून लागू झाले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? मित्रांनो या ठिकाणी पाहायचे आहे भारतामध्ये दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो हा दिवस आहे तो 2012 पासून साजरा केला जातो. इतकी माहिती महत्त्वाची आहे. त्यासोबतच मित्रांनो हा दिवस आहे तो भारताचे माजी हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3. काय काय माहिती महत्त्वाची आहे? राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट कधीपासून? 2012 पासून. कोणाच्या स्मरणार्थ? मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? मित्रांनो याचं उत्तर आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. तुर्की आणि सिरियाला जो भूकंप झाला त्यासाठी मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन दोस्त नावाचं ऑपरेशन राबवलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 1. त्यासोबतच मित्रांनो म्यानमारमध्ये जो भूकंप झाला त्यासाठी देखील भारतानं मदत केलेली होती. आणि त्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा याबद्दल माहिती घेऊन ठेवा. प्रश्न क्रमांक 15. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे अणुबॉम्बचा शोध लावला होता रॉबर्ट जे ओपनहायमर यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. यांना काय म्हणायचं? अणुबॉम्बचे जनक. त्यासोबतच मित्रांनो प्रश्न येतो की डायनामाइटचे जनक कोण किंवा डायनामाइटचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड नोबल. ठीक आहे. लक्षात ठेवायचं अणुबॉम्ब म्हटलं की रॉबर्ट जे ओपनहायमर आणि जर डायनामाइट म्हटलं तर अल्फ्रेड नोबल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट? मित्रांनो 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. त्यासोबतच 1 मेगाबाईट 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट म्हणजे KB. ठीक आहे. त्याच प्रकारे पुढे 1024 MB म्हणजे 1
GB. 1024 GB म्हणजे 1 TB आणि 1024 TB म्हणजे 1 ZB किंवा XB झिटाबाईट. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. प्रश्न क्रमांक 17. टिंब या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात. मित्रांनो, महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरपासून गोंदिया जंक्शन या ठिकाणापर्यंत धावते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कोल्हापूर ते गोंदिया. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया किंवा गोंदिया ते कोल्हापूर. त्यासोबतच मित्रांनो, या रेल्वेची एकूण लांबी किंवा या रेल्वेचे एकूण अंतर किती आहे? 1348 किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? आता मित्रांनो, आपल्या शरीराला जीवनसत्वांची आवश्यकता असते, परंतु काही वेळा काय होतं, जीवनसत्व कमी पडतात, त्यामुळे आपल्याला काही रोग होऊ शकतात किंवा काही आजार उद्भवतात. तर ते कोणते कोणते? जर विटॅमिन ए कमी असेल तर रातांधळेपणा होतो. विटॅमिन बी कमी असेल तर बेरीबेरी किंवा ॲनिमियासारखे रोग होतात. विटॅमिन सी कमी असेल तर स्कर्वीसारखे रोग होतात आणि विटॅमिन डी कमी असेल तर मुडदूससारखे रोग होतात. त्यासोबतच विटॅमिन ई जर कमी असेल तर काय होतं? वांझपणा येतो. किंवा विटॅमिन के जर कमी असेल तर काय होतं? रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे जास्त रक्तस्राव होतो. ठीक आहे, लक्षात ठेवायची ही माहिती. मग आपलं उत्तर काय असणार आहे? विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. मुडदूसला काय म्हणायचं? रिकेट्स असं म्हणायचं. त्यासोबतच पहा, रातांधळेपणा विटॅमिन ए, बेरीबेरी विटॅमिन बी, ॲनिमिया विटॅमिन बी, स्कर्वी विटॅमिन सी. ठीक आहे. विटॅमिन ई विचारलं तर वांझपणा आणि विटॅमिन के विचारलं तर रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. सिस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? मित्रांनो, ज्यावेळी भूकंप येतो त्यावेळी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ नावाचं उपकरण वापरतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. जर हवेचा दाब मोजायचा असेल तर बॅरोमीटर वापरतील. काय? बॅरोमीटर. जर वाऱ्याचा वेग मोजायचा असेल तर काय वापरायचं? ॲनिमोमीटर वापरायचं. प्रश्न क्रमांक 20. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? 12 आहेत. ठीक आहे. त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. कोणते कोणते? तर भीमाशंकर महाराष्ट्रामध्ये आहे, नागनाथ हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये आहे, वैजनाथ महाराष्ट्रामध्ये आहे आणि घृष्णेश्वर महाराष्ट्रामध्ये आहे. ही 5 महाराष्ट्रामध्ये आहेत. कोणते कोणते? वैजनाथ, भीमाशंकर, नागनाथ, त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर. ठीक आहे. तर मित्रांनो, भीमाशंकर कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. त्यासोबतच वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये, नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये, त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे, मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशमध्ये आहे, महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमध्ये आहे, ओंकारेश्वर सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यासोबतच विश्वेश्वर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि केदारनाथ हे उत्तराखंडमध्ये आहे. ठीक आहे. आणि राहिलं कोणतं? रामेश्वर कोणत्या राज्यामध्ये आहे? तमिळनाडूमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? मित्रांनो, कोण असतो? SP म्हणजेच सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस, म्हणजेच पोलीस अधीक्षक. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, नालंदा विश्वविद्यापीठ याची स्थापना आहे ती इसवी सन 427 ला
गुप्त वंशाचा शासक कुमारगुप्त यानं केली होती. आणि मित्रांनो ही कोणत्या राज्यामध्ये, तर सध्याच्या बिहारमध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, कोणी स्थापना केली, कुमारगुप्त. आणि कधी केली, इसवी सन 427. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली. मित्रांनो गांधीजींनी सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी आपला पहिला सत्याग्रह सुरू केला होता. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, कोणता देश, दक्षिण आफ्रिका, पर्याय 3. तर लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेला का गेले होते, तर एका खाजगी कामासाठी किंवा खाजगी वकिली करण्यासाठी. आणि मित्रांनो असा प्रश्न येतो की महात्मा गांधी हे कोणाचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते, तर मित्रांनो कोणाचे, त्यांचं नाव होतं दादा अब्दुल्ला झवेरी. तर मित्रांनो महात्मा गांधी हे 1893ला दादा अब्दुल्ला झवेरी यांची केस लढण्यासाठी किंवा यांचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते. असा प्रश्न देखील येऊ शकतोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला. मित्रांनो गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, लोकमान्य टिळक. त्यासोबतच मित्रांनो आणखी 2 ग्रंथ लक्षात ठेवायचे, 3 लक्षात ठेवा. कोणते कोणते, तर गीता रहस्य, लोकमान्य टिळक. त्यासोबतच गीतांजली, गीतांजली ग्रंथ लिहिला होता रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि तिसरा गीताई, गीताई कोणी लिहिला, विनोबा भावे यांनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. कायद्यांची निर्मिती कोण करते. मित्रांनो कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती असते, संसद, ज्याला काय म्हणतात, कायदे मंडळ म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. कायद्यांची निर्मिती कोण करणार, संसद करणार, म्हणजेच कायदे मंडळ करणार. आणि मित्रांनो भारताचं कायदे मंडळ किती गृहांचं आहे, 2 गृहांचं आहे. कोणते कोणते, लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे. इथून पुढे मराठी व्याकरणावरील प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक 26. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. अशा प्रकारचे वर्णाची व्याख्या कोणी केली. मित्रांनो मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण अशी व्याख्या केली होती मोरो केशव दामले यांनी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3. ठीक आहे. त्यासोबतच पहा मित्रांनो सबनीस यांनी कशी व्याख्या केली, तर भाषेमध्ये आलेले मूल ध्वनी म्हणजे वर्ण अशी व्याख्या कोणी केली, सबनीस यांनी केली. त्यासोबतच मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञला स्थान कोणी मिळवून दिलं, सबनीस यांनी मिळवून दिलं. त्यासोबतच आणखी पुढे पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात, तर वर्ण म्हणजे अ पासून न्य पर्यंतची मुळाक्षरे. ठीक आहे. त्याचबरोबर एक आहेत मंगलोरकर, ते काय म्हणतात की शब्द ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या शब्दांतील अंत्यावयव म्हणजे काय, तर वर्ण. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो मराठी वर्णमालेमध्ये इंग्रजीतून ॲ आणि ऑ यांचा समावेश कोणी केला, तर मंगरुळकर यांनी केला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. दंत्यवर्ण ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो दंत्यवर्ण म्हणजे काय, त्यासोबत औष्ठ म्हणजे काय, मूर्धन्य म्हणजे काय, हे सर्व आपण आपल्या A to Z मराठी व्याकरण या सिरीजमध्ये पूर्णपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा असेल तर तुम्ही A to Z मराठी व्याकरण सिरीज पूर्ण पहा आणि त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो दंत्यवर्ण म्हणजे काय असतात, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते त्यांना काय म्हणायचं, दंत्यवर्ण म्हणायचं. उदाहरणार्थ काय, तर त चा गट त थ द ध यांचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते म्हणून हे सर्व काय झाले, दंत्य झाले. त्यासोबतच मित्रांनो ल हा देखील काय आहे, दंत्यवर्ण आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, त चा गट आणि ल दंत्यवर्ण असतात. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ढ कशामध्ये आलं, ट च्या गटामध्ये आलं आणि ट चा गट काय असतो, मूर्धन्य असतो. ट ठ ड ढ हे सर्व काय झाले, मूर्धन्य झाले. फ कशामध्ये आलं, औष्ठ गटामध्ये आलं. प च्या गटामध्ये आहे म्हणून प फ ब भ हे सर्व काय झाले, औष्ठ झाले. आणि ह काय आहे, महाप्राण आहे किंवा उष्मा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी
विवृत्त संधी नसणारा पर्याय ओळखा. या ठिकाणी पहा गुरुपदेश, रावण, सिंधुर्मी काय आहे? विवृत्त संधी आहे. आणि अजादीमध्ये आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4. प्रश्न क्रमांक 29. हेत्वाभास शब्दाचा संधी विग्रह ओळखा. या ठिकाणी पहा काय होतंय? हेतू अधिक आभास हेत्वाभास म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा मित्रांनो काय झालं या ठिकाणी, तर समजा इ, उ किंवा रू यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर काय होतं? ईचं रूपांतर य मध्ये होतं, ऊचं रूपांतर व मध्ये होतं आणि रूचं रूपांतर र मध्ये होतं. याला काय म्हणतात? याला म्हणतात यनादेश संधी. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी काय झाली? यनादेश संधी झाली. कारण ऊ पुढे काय आला? ऊ पुढे आला आ, त्यामुळे काय झालं? ऊच झालं वा. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी यनादेश संधी झाली. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. हेत्वाभासमध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे असा प्रश्न आला तर काय सांगणार? यनादेश संधी किंवा स्वर संधी. ठीक आहे. आता यनादेश संधी हा देखील काय? स्वर संधीचा प्रकारच आहे. प्रश्न क्रमांक 30. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी पहा नकटी, जर आपण म्हटलं नकटी मुलगी तर काय झालं? नकटी हे विशेषण झालं. परंतु जर म्हटलं की नकटीच्या म्हणजे काय झालं? तर नकटी हे काय झालं? नाम झालं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4. नकटी हे नाम आहे किंवा सामान्य नाम आहे. ठीक आहे. आणि हे कशा प्रकारे ओळखायचं किंवा कसं सोडवायचं हे आपल्याला A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे किंवा ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. प्रश्न क्रमांक 31. कुत्रा या पुल्लिंगी नामाचं अनेकवचन सांगा. मित्रांनो या ठिकाणी पहा आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन जास्तीत जास्त करून काय होतं? एकारांत होतं. मुलगा, मुलगे. ठीक आहे. त्याच प्रकारे कुत्राचं काय होणार आहे मग? कुत्राचं कुत्रे. पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. कुंभार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते? मित्रांनो कुंभारला कुंभारीन. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 33. सप्तमी विभक्तीचे एकवचनामधील प्रत्यय कोणते आहेत? मित्रांनो सप्तमीला प्रत्यय कोणते असतात? एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये कोणते? त, इ, आ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या ठिकाणी पहा नेएशी तृतीया, चाचीचे षष्टी आणि चे ना स, चे षष्टी, ना द्वितीया चतुर्थी आणि स देखील द्वितीया किंवा चतुर्थी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. वरील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा वर हे सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण काय पाहिलं? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्याला काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम. उदाहरणार्थ काय? तो, ती, ते, हा, ही, हे सर्व काय आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालं? हे काय आहे? दर्शक सर्वनाम. म्हणजे पर्याय 2. ठीक आहे. संबंधी कोणते कोणते असतात? जो, जी, जे. आणि पुरुषवाचक कोणती? मी, तू, तुम्ही, आपण. ठीक आहे. हे सर्व काय असणार आहेत? पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 35. रामला फळभाजी फार आवडते. विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा भाजीला फळ हे विशेषण लागलेलं आहे. परंतु मित्रांनो फळ हे देखील काय आहे? एक नामच आहे. म्हणून या ठिकाणी काय झालं? फळ हे नामसाधित विशेषण झालं. नामापासून बनलं की नामसाधित. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. सुनील उद्या पुण्याला जाईल. क्रियापदाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा जाईल हा शब्द काय दाखवतो? अनियमितता दाखवतो किंवा या ठिकाणी काळाचा बोध होतोय. परंतु त्यासाठी धातूचं रूप वापरलंय म्हणून काय म्हणायचं? अनियमित क्रियापद. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 37. त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा झाड कोणी पाडले? त्यांनी पाडले. परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने क्रिया कोणी केली? कुऱ्हाडीनं केली. म्हणजे काय झालं? त्यांनी कुऱ्हाडी करून काम करवून घेतले. आणि जर अशा प्रकारची रचना असेल की काम करून घेतले किंवा काम करवून घेतले तर त्या ठिकाणी काय म्हणायचं?
त्या ठिकाणी म्हणायचं प्रयोजक क्रियापद, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. जर कार्य करण्याची क्षमता असेल किंवा सामर्थ्य असेल तर शक्य क्रियापद, आणि जर दुसऱ्याकडून काम करून घेतले असेल तर प्रयोजक क्रियापद. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. परमेश्वर सर्वत्र असतो शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी पहा, परमेश्वर नाम आहे, असतो क्रियापद आहे, आणि आपल्याला काय विचारलंय तर सर्वत्रची जात ओळखायची आहे. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, सर्वत्र हा शब्द काय आहे, काय दाखवतोय, सर्वत्र म्हणजे ठिकाण दाखवतोय. मग या ठिकाणी आपण काय पाहिलं, जर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रिया कशी घडली, कोठे घडली याबद्दल माहिती देत असेल तर त्याला काय म्हणायचं, क्रियाविशेषण म्हणायचं. आणि मित्रांनो या ठिकाणी सर्वत्र हा शब्द काय दाखवतोय, क्रिया घडण्याचं ठिकाण दाखवतोय, कोठे घडली हे दाखवतोय, म्हणजे हे काय झालं, क्रियाविशेषण अव्यय झालं, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काळ ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, जी गोष्ट नेहमी घडते किंवा जी गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे ती गोष्ट नेहमी कशामध्ये दाखवायची, तर साध्या वर्तमान काळामध्ये दाखवायची. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही त्रिकालाबाधित गोष्ट असल्यामुळे ती वर्तमान काळामध्ये आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असलेला गट ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, हेतुवाचक शब्दयोगी अव्यय कोणते कोणते आहेत, तर साठी, कारणे, करिता, प्रित्यर्थ, निमित्त किंवा स्तव ही काय आहेत, हेतुवाचक आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2. अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 41. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन, उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी काय होतं पहा, जर माझा पहिला क्रमांक आला तर मी पेढे वाटीन असं वाक्य आहे. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी पहिल्या वाक्यातील क्रियेवर दुसऱ्या वाक्यातील क्रिया अवलंबून आहे अशा प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी संकेतदर्शक किंवा संकेतबोधक उभयान्वी अव्यय आलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी की हे काय आहे, संकेतबोधक उभयान्वी अव्यय, म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो संकेतबोधक उभयान्वी अव्यय हा गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे. ठीक आहे. आणि जर या प्रकारच्या उभयान्वी अव्ययाने एखादं वाक्य जोडलं असेल तर ते वाक्य कोणतं असतं, मिश्र वाक्य असतं. म्हणजे वरचं वाक्य कोणतं आहे, मिश्र वाक्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42. दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. तू गाईला घालवलेस. या ठिकाणी पहा, तू गाईला घालवलेस वाक्य कसं वाटतंय, भावे प्रयोगासारखं वाटतंय. परंतु या ठिकाणी जर आपण म्हटलं की तुम्ही गाईला घालवले, काय होतं, घालवलेसचं घालवले होतं की असं होतंय तुम्ही गाईला घालवलेस, असं होत नाही ना. काय होतं, तुम्ही गाईला घालवले, म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं, परंतु वाक्यातील जी क्रिया आहे ती भावे प्रयोगासारखी भासते. अशा ठिकाणी काय म्हणायचं, तर कर्तरी आणि भावे प्रयोग एकत्र आहेत, म्हणजेच कर्तृभाव संकर प्रयोग आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 43, मध्यम पदलोपी समासाचा योग्य पर्याय ओळखा. मित्रांनो, मध्यम पदलोपी समास कधी असतो? तर या ठिकाणी पहा, ज्यावेळी सामासिक शब्द तयार होताना त्याच्यामध्ये काही पदं असतात ती लोप पावतात, त्याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी. उदाहरणार्थ चुलत सासरा. आता या ठिकाणी याचा विग्रह कसा असतो? नवऱ्याचा चुलता म्हणून सासरा म्हणजे चुलत सासरा. याला काय म्हणणार आपण की चुलत सासरा हा शब्द तयार होताना मधले शब्द लोप पावले म्हणून काय झालं? मध्यम पदलोपी समास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. याचं दुसरं उदाहरण कोणतं पाहता येईल? पुरणपोळी. विग्रह कसा असतो? पुरण घालून केलेली पोळी. आणि शब्द बनताना काय झालं? तर घालून केलेली हे 2 शब्द लोप पावले म्हणून याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी. ठीक आहे, समजलं असेल तर लाईक करा. प्रश्न क्रमांक 44, समास ओळखा. निसर्ग निर्मित, चोर भय, गणपती, कला चातुर्य. या ठिकाणी पहा, प्रत्येक शब्दामध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे. म्हणजे काय असणार आहे? तत्पुरुष समास असणार आहे. ठीक आहे, हे तर आपल्याला फिक्स माहीत आहे. पण पुढे काय होते पहा, याचा विग्रह करूया. निसर्ग निर्मित, निसर्गाने निर्मित. चोर भय, चोराचे भय. गणपती, गणांचा पती. आणि कला चातुर्य, कलेमध्ये चातुर्य. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, विग्रह होताना काय झालं? प्रत्येक ठिकाणी काय झालं? तर विभक्ती प्रत्यय जोडला गेला. निसर्ग निर्मितमध्ये ने जोडला, चोर भयमध्ये चे जोडला. म्हणजे काय झालं? प्रत्येक ठिकाणी विभक्ती प्रत्यय जोडला गेला. त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे? विभक्ती तत्पुरुष समास. पर्याय 4. ठीक आहे, काय झालं या ठिकाणी? प्रत्येक शब्दामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, आणि विग्रह होताना विभक्ती प्रत्यय येतो म्हणून विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, तद्भव शब्द नसणारा पर्याय ओळखा. आता मित्रांनो, तद्भव शब्द म्हणजे काय असतं? लक्षात ठेवायचं आहे. समजा संस्कृतमधून 2 शब्द मराठीमध्ये आले. पहिला शब्द आहे असा आला तर त्याला काय म्हणणार? तत्सम. आणि दुसरा शब्द त्याच्यामध्ये थोडा बदल होऊन आला तर त्याला काय म्हणणार? तद्भव. म्हणजेच जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या रूपामध्ये बदल होऊन येतात त्यांना काय म्हणायचं? तद्भव शब्द. उदाहरणार्थ घास, कर्मपासून काम, आणि कोमलपासून कोवळा. हे सर्व काय झाले? संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या रूपामध्ये बदल होऊन आले म्हणून काय झाले? तद्भव झाले. परंतु भगवान हा शब्द संस्कृतमध्ये आहे असा असतो म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं? तत्सम म्हणायचं. म्हणजे पर्याय 1, भगवान हा तद्भव शब्द नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, फारसी भाषेतील शब्दांचा गट ओळखा. या ठिकाणी पहा, फारसी भाषेतील सर्व शब्द असतील असा गट ओळखायचा आहे. ठीक आहे. हापूस पोर्तुगीज हा गट गायब. डोंगर देशी हा गट देखील गायब. आणि दलाल गुजराती हा शब्द देखील गायब किंवा हा गट देखील गायब. म्हणजे काय राहिलं? काय? खाना, सामान, पेशवा हे सर्व शब्द कुठून आले? फारसी भाषेतून आले. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर तुम्हाला याबद्दलची आणखी माहिती हवी असेल किंवा आणखी शब्द हवे असतील तर काय करायचं? ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला इथंपर्यंत माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 47, दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. या ठिकाणी पहा काय झालं? तर पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये झाला. म्हणजे काय झालं? म्हणून हे परिणामबोधक उभयान्वी अव्यय आलं. आणि मित्रांनो, परिणामबोधक उभयान्वी अव्यय कोणत्या प्रकारचा आहे? तर हे प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आहे. आणि लक्षात काय ठेवायचं? जर 2 वाक्य जोडली जाताना प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली तर तयार होणारं वाक्य संयुक्त वाक्य बनतं. आणि जर ती गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली तर मिश्र वाक्य बनतं. म्हणजे या ठिकाणी काय झालं? म्हणून हे परिणामबोधक आहे म्हणजेच प्रधानत्व सूचक आहे म्हणून या ठिकाणी संयुक्त वाक्य होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, वाक्यातील उद्देश ओळखा. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान वाटतो. आता मित्रांनो, उद्देश म्हणजे काय असतो? वाक्यातील कर्ता किंवा ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तो शब्द. मग या ठिकाणी पहा, शिकारी लोकांना काय वाटतो? अभिमान वाटतो. म्हणजेच वाक्यातील क्रिया कोण करतंय? वाटतंय कोण? अभिमान वाटतोय. म्हणजे या ठिकाणी अभिमान काय झाला? वाक्यातील कर्ता झाला म्हणजे उद्देश झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. समजा मी म्हटलं की
अक्षयला दूध आवडते, तर त्या ठिकाणी काय झालं, अक्षयला आवडते परंतु आवडण्याची क्रिया कोण करतंय, दूध करतंय, म्हणून दूध काय झालं, वाक्यातील कर्ता म्हणजे उद्देश झाला. ठीक आहे, या प्रकारे माहिती लक्षात ठेवायची आणि माहिती समजत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. प्रश्न क्रमांक 49, मधुने लाडू खाल्ला आहे या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, लाडू खाल्ला आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पूर्ण वर्तमान काळ. पर्याय एक आपलं उत्तर आहे. जर म्हटलं की खाल्ला होता तर काय, पूर्ण भूतकाळ. खाल्ला असेल तर पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे, आणि खात आहे अपूर्ण वर्तमान काळ, खात होता अपूर्ण भूतकाळ आणि खात असेल अपूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला जर पूर्ण माहिती हवी असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा पूर्णपणे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येणार आहे आणि तो देखील स्पष्टीकरणासह, त्यामुळे ती सिरीज नक्की पहा. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो, ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं, स्वार्थी क्रियापद म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक. मुले घरी गेली म्हणजे काय झालं, जाण्याची क्रिया पूर्ण झाली भूतकाळामध्ये, म्हणजेच या ठिकाणी काय झालं, काळाचा बोध झाला म्हणून स्वार्थी क्रियापद. ठीक आहे, त्याच प्रकारे जर मित्रांनो वाक्यातील क्रियापदामधून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश यांचा बोध होत असेल तर आज्ञार्थी क्रियापद असतं. जर एखादी गोष्ट घडावी, व्हावी असं दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी वा, वी, वे यांनी संपणारं क्रियापद आलं असेल तर विद्यार्थी क्रियापद. आणि जर वाक्यातील एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून आहे अशा प्रकारचं क्रियापद असेल तर संकेतार्थी क्रियापद. ठीक आहे, ही माहिती जर तुम्हाला पूर्णपणे समजली असेल तर आता पाहूयात आजचा सराव प्रश्न. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो. मुडदूस, रातांधळेपणा, स्कर्वी, बेरीबेरी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच देता येईल. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट दाखवण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे अतिसंभाव्य प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील, दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा. त्याचबरोबर 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.